तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आई बाबा मोठ्या मनाने इरा आणि निखिलला माफ करतात आणि म्हणतात की आता तर काय आम्हाला दोन दोन जावई आले आहेत. आणि मग त्यानंतर अक्षरा आणि अधिपती इरा आणि निखिलसाठी आणलेलं गिफ्ट त्यांना देतात. अक्षरा इराची ओटी भरते आणि ते बघून आई इराला म्हणते की बघितलं ना, हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि अक्षरामध्ये. एवढ्या कमी वेळामध्ये सुद्धा तिने हे सगळं काही मॅनेज केलं. तर इरासुद्धा नाटक करत म्हणत असते की अगदी खरं आहे आई, ताई माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. आणि मग ती अक्षराला विचारते की ताई तू हे सगळं कसं काय मॅनेज केलं, तू आज खरंच माझी मोठी बहीण शोभते. तर अक्षरा तिला टोमणा मारत म्हणते आणि तू सुद्धा माझी धाकटी बहीण शोभतेस आणि तशीच वागते सुद्धा. आणि त्यावर इरा म्हणते की ताई मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, पण तू मारलेला टोमणा कळाला मला. आणि मग त्यानंतर ती हात जोडून अक्षरा आणि अधिपतीची माफी मागते. तर अक्षरा म्हणत असते की इरा हात जोडून माफी मागायची काही गरज नाही आहे. मी मनातल्या मनात तुला कधीच माफ केलं होतं. फक्त यापुढे मला एक वचन दे की आधी तू जशी वागले तशी परत कधीच वागणार नाही. तर इरा विचारत असते म्हणजे कशी? मी प्रेग्नन्सीचं नाटक केलं आणि म्हणून तुमचं लग्न झालं त्याबद्दलच बोलतेस ना तू? मग आता काय मी तुमचं लग्न मोडू का? आणि ती मोठमोठ्याने हसू लागते. आणि इराचं असं वागणं आईबाबांना आणि अधिपती अक्षराला अजिबात आवडत नाही. आई तिच्यावर ओरडते, त्यामुळे ती गप्प बसते. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीला म्हणत असते की अगं बघ ना, त्या सुनबाईची बहीण कशी आहे. ती तुझ्याकडून पैसे तर घेऊन गेली, पण तिने तुझं काम तर काही केलं नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की काही हरकत नाही, पण आता तिला आमचं काम करावंच लागेल, कारण आता त्यांचं लग्न झालंय आणि लग्न झालंय म्हटल्यावर संसाराला सुरुवात होणार, जबाबदारी अंगावर येणार आणि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पैसे तर लागणारच ना. त्यामुळे आता काही झालं तरी तिला आमचं काम करावंच लागेल आणि सुनबाईंचं आणि अधिपतींचं लग्न मोडावंच लागेल. तर दुसरीकडे अधिपती इराला म्हणत असतो की आता साक्षात ब्रह्मदेवसुद्धा पृथ्वीवर अवतरले ना, तरीही ते आमचं आणि मास्तरीनबाईंचं लग्न मोडू शकत नाही. विचारा तुम्ही मास्तरीनबाईंना त्यांनी वडाला कशा फेऱ्या मारल्यात. विषय एकदम हार्ड करून ठेवलाय. आणि ते ऐकून इरा गप्प बसते. त्याचवेळी निखिलला त्याच्या आईचा कॉल येतो आणि मग त्या दोघांना ताबडतोब निघावे लागते. तो इराला म्हणतो की मी बाहेर जाऊन थांबतो, तू आईबाबांसोबत बोलू नये. आणि मग त्यानंतर तो आईबाबांचा निरोप घेऊन बाहेर पडतो. तर इरा नाटक करतच अक्षराला मिठी मारते आणि म्हणते की ताई तू मला माफ केलं, माझ्या मनावरचं खरंच खूप मोठं ओझं हलकं झालं. तर आई तिला म्हणत असते की इरा तुला कळतंय का, ही तुझी पाठवणी आहे. आता तू तुझ्या सासरी जाणार, संसाराला सुरुवात करणार. अचानक तू अशी लग्न करून आली, मला तुला काही सांगताही आलं नाही. पण यापुढे स्वतःची आणि तुझ्या सासू सासऱ्यांची, निखिल रावांची काळजी घे. आणि त्यावर इरासुद्धा रडतच हो म्हणते आणि त्या दोघींना मिठी मारते. अक्षरासुद्धा तिला समजावते की आता चिडचिड करू नको, सगळ्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि मग त्यानंतर इरा सगळ्यांचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडते. पण अक्षरा म्हणत असते की मला हे सगळं खूप खटकतंय. तर अधिपती विचारतो की काय खटकतंय तुम्हाला? तर अक्षरा म्हणत असते की इरा असं का म्हणाली असेल की मी काय आता तुमचं लग्न मोडू का? तर अधिपती हसतच म्हणतो की मला वाटलंच होतं मास्तरीनबाई, पण तुम्हाला माहिती आहे ना इराताईंचा स्वभाव कसा आहे. त्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सरळ बोलून जातात. तुम्ही त्यांचा विचार करू नका. आता आपल्याला त्या दोघांच्या संसाराला कशी मदत करता येईल हे बघायला हवं. आणि त्यावर अक्षरा आणि आईबाबासुद्धा हो म्हणतात. त्यानंतर आईबाबा अक्षरा आणि अधिपतीला बसायला सांगतात आणि त्यांना जेवणाचा आग्रह करत असतात. पण ते दोघेही नकार देत म्हणतात की आता आमचं खूप काम बाकी आहे, उद्या बाहेर जायचं आहे, त्यामुळे पॅकिंगसुद्धा करायची आहे. आणि त्यामुळे आईबाबा म्हणतात की ठीक आहे, आम्ही आग्रह करत नाही, पण तुम्ही परत आल्यानंतर नक्की जेवायला या. आणि त्यावर ते दोघेही आनंदाने हो म्हणतात. आणि निघताना अक्षरा तिचा पगार आईबाबांकडे सोपवत असते, पण ते दोघेही तिचा पगार घ्यायला स्पष्टपणे नकार देतात. आई म्हणत असते की अक्षरा, बाबांकडे आता 2 शिकवणीसाठी नवीन मुलं आली आहेत आणि चांगली 2,000 रुपये फी देत आहेत. 15-20 हजार मिळतात आम्हाला आणि त्यामध्ये आमचं आरामशीर भागतंय. आणि ते ऐकून अक्षराला देखील आनंद होतो. आणि मग त्यानंतर अक्षराची आई अधिपती अक्षरासाठी लाडू घेऊन येते आणि मग ते दोघेजण बाहेर पडतात.
मात्र इराने असं अचानक लग्न केल्यामुळे आईला वाईटही वाटत असते. ती म्हणत असते की आता खऱ्या अर्थाने घर खायला उठेल. इराने असं अचानक लग्न केलं, मला तिला काही सांगता आलं नाही, तिच्याशी बोलता आलं नाही. पण बाबा तिला समजावत म्हणतात की काही हरकत नाही, सगळं काही ठीक होईल. तर दुसरीकडे भुवनेश्वरीला इराचं बोलणं आठवत असतं आणि ती मनाशी म्हणत असते की कालची आलेली ती 1.5 दमडीची पोर आम्हाला आठवण करून देत म्हणते की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पाळलं नाही. पण तिला माहीत नाही की ही भुवनेश्वरी कोण आहे. मात्र आम्हालाही सावध राहायला हवं, कारण हे विसरता कामा नये की शत्रूचा शत्रू हा जरी आपला मित्र असला तरी तो आपलासुद्धा शत्रूच असतो. आणि मग ती इराला कोणत्या तरी गोष्टीमध्ये अडकवायचं ठरवते, जेणेकरून इराकडे त्या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी अक्षराचं लग्न मोडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहता कामा नये. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा घरी येतात आणि ते इरा निखिलविषयीच बोलत असतात. अधिपती म्हणत असतो, बघा ना मास्तरीनबाई, आपण इथे बोलतच होतो की इराताईंचं लग्न त्या निखिलसोबत होता कामा नये आणि तेव्हाच आपल्याला फोन आला. तर अक्षरा म्हणते की अगदी खरं आहे, पण इराने असं करायला नको होतं, आधी कल्पना तरी द्यायला हवी होती. तर अधिपती म्हणतो की जे काही घडलं तो एक योगायोगच होता. पण अक्षरा म्हणते की योगायोग तर चांगल्या गोष्टींचा घडतो ना, पण इराने हे जे काही केलं ना ते अत्यंत चुकीचं आहे. पण अधिपती म्हणतो की ते सगळं जाऊ द्या मास्तरीनबाई, आता आपल्याला त्या दोघांना मदत करावी लागेल हे मात्र नक्की. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. तर अधिपती तिला सांगतो की तुम्ही इराताईंची काही काळजी करू नका, मी त्या निखिलवर बारीक लक्ष ठेवेल, इराताईंच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. आणि ते ऐकून अक्षराच्याही जीवात जीव येतो आणि मग ती अधिपतीला विचारते की मला खरं खरं सांगा, तुम्हीच ती मुलं बाबांकडे पाठवली ना. आणि त्यावर अधिपती विचारतो की कोणती मुलं. तर अक्षरा हसत म्हणते की अधिपती माझ्याशी खोटं बोलू नका, मला खरं खरं सांगा, बाबांकडे शिकवणीसाठी जी 2 नवीन मुलं आली आहेत ते तुम्हीच पाठवली ना. पण अधिपती हे मान्यच करत नाही, तो दुसरीकडे मान वळवतो. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती मी तुमची बायको आहे, त्यामुळे माझ्याशी तर तुम्हाला खरं बोलावंच लागेल, कारण आत्तापर्यंत कोणत्याही मुलाने शिकवणीचे एवढे पैसे दिले नाही. आणि मग नाईलाजाने अधिपतीला अक्षरासमोर कबूल करावं लागतं की त्यानेच फॅक्टरीमधील कामगारांची 2 मुलं शिकवणीसाठी अक्षराच्या वडिलांकडे पाठवली. तो अक्षराला सांगू लागतो की तुमचे आईवडील तुमच्यासारखे स्वाभिमानी आहेत, मागाशीच बघितलं ना ते तुमच्याकडून पैसे घेत नव्हते, मग त्यांना कशी मदत करायची याचाच विचार मी करत होतो. आणि त्याचवेळी फॅक्टरीतले काही कामगार मला सांगत होते की त्यांच्या मुलांचा अभ्यासात अजिबात लक्ष नाही. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही यांच्याकडे शिकवणीसाठी पाठवा, पैसे हवं तर मी देतो आणि मग अशा प्रकारे बाबांनाही मदत करता येईल. आणि ते कामगार मला सांगत होते की त्या मुलांनासुद्धा शिक्षणाची गोडी लागली आहे. आणि हे सगळं काही ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. ती अधिपतीचे मनापासून आभार मानत म्हणते की तुम्ही मला म्हणता की तुम्ही खूप चांगले आहात, सगळ्यांचा विचार करता, पण तुम्हीसुद्धा अगदी माझ्यासारखेच आहात. तुम्ही आईबाबांसाठी एवढं सगळं केलं, पण मला थांगपत्तासुद्धा लागू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भुवनेश्वरी आणि दुर्गी देवीचा आशीर्वाद घेऊन बसलेल्या असतात. तितक्यात अक्षरा बाहेरून पूजेसाठी फुलं घेऊन येते आणि त्याच वेळी किचनमधून एक बाई भुवनेश्वरीसाठी चहा घेऊन येत असते. तर दुर्गी मुद्दाम त्या बाईला जाऊन धडकते आणि त्यामुळे त्या बाईचा तोल जातो आणि ती अक्षराला जाऊन धडकते. चहा खाली सांडतो, पण अक्षराच्या हातातील पूजेची फुलं खाली पडतात. अधिपती आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. अक्षराला काही दुखापत झाली नाही आहे ना हे ते बघतात. अक्षरा ठीक असते, त्यामुळे त्यांच्या जीवात जीव येतो. पण त्यानंतर दुर्गी लगेच बोलायला सुरुवात करते की हा तर मोठा अपशकुन झाला, पूजेची फुलं खाली पडली, आता तुम्ही प्रवासाला जाऊ शकत नाही. तर भुवनेश्वरीसुद्धा तिला साथ देत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.